नमस्कार मित्रांनो, माझ्या एम के मॅथ माइंड चॅनलवर तुमचं स्वागत. आज आपण मुंबई पोलीस कॉन्स्टेबल भरती 2021चा पेपर पाहणार आहोत. खूप दिवसापासून तुमचे प्रश्न होते की मॅडम मुंबईचा पेपर कव्हर करून घ्या. आज मी मुंबईचा पेपर खूप सोप्या ट्रिक्स सांगून तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक 67. एका त्रिकोणाच्या दोन भुजा 5 सेमी व 1.5 सेमी असतील तर त्रिकोणाच्या तिसऱ्या भुजेची लांबी किती नसेल? तर उत्तर काय असेल? आता दोन भुजांचं काय दिल्या? दोन भुजा दिल्यात त्रिकोणाच्या. एक आहे 5 प्लस 1.5. हे काय पाहिजे? ग्रेटर दॅन एक्स पाहिजे. एक्स म्हणजे जी बाजू आपली येणार आहे त्याच्यापेक्षा दुसरी कोणती बाजू नाही त्याच्यापेक्षा, म्हणजे हे किती होईल? 6.5 पेक्षा लेस. मग ह्या सगळ्याच यामध्ये बसतात. ह्या सगळ्या काय आहेत? 6.5 पेक्षा काय आहेत? कमी आहेत. ही कंडिशन एक काय होते? फॉलो होते. या कंडिशनवरून आपल्याला फाइंड करता येत नाही की तिसरी कोणती बाजू नसावी. त्यानंतर दुसरं काय आहे? 5 मायनस 1.5 हे काय असावं? लेस असावं. तर 5 1.5 किती येणार आहे? तर काय असावं? 5 मायनस 1.5 इज लेस दॅन एक्स. म्हणजेच किती येणार? 5 मायनस 1.5 किती आलं? 3.5. आता एक्स हा काय असावा? 3.5 पेक्षा मोठा असावा. म्हणजेच काय? आता हा 3.5 पेक्षा मोठा आहे म्हणजे हा होणार की हा बाजू असू शकते त्रिकोणाची. हा पण असू शकते त्रिकोणाची बाजू. 3.5 पेक्षा हे तिन्ही ऑप्शन काय आहेत? मोठे आहेत. म्हणून हे त्रिकोणाची बाजू असू शकतात. पण 3.4 आहे ही 3.5 पेक्षा कमी असल्यामुळे ही तिसऱ्या भुजेची लांबी नसेल. त्यामुळे ऑप्शन क्रमांक काय येईल? डी येईल. प्रश्न क्रमांक 68. 4x प्लस 5y इज इक्वल टू 19 चा आलेख काढण्यासाठी x इज इक्वल टू 1 असताना y ची किंमत किती? सिम्पली काय करायचं आहे? x पुट करायचं आहे. x इज इक्वल टू 1 त्या इक्वेशनमध्ये पुट करायचं आहे. 4x प्लस 5y इज इक्वल टू 19. x इज इक्वल टू 1 पुट करायचं. प्लस 5y इज इक्वल टू 19. उत्तर काय येईल? 19 मायनस 4 15 5y. y इज इक्वल टू काय येईल? y इज इक्वल टू काय येईल? 3 येईल. पर्याय क्रमांक काय असेल? बी. प्रश्न क्रमांक 70. एक फासा फेकला तर वरच्या पृष्ठभागावर 3 पेक्षा कमी संख्या येण्याची संभाव्यता ... असते. आता एक फासा फेकला तर 3 पेक्षा कमी म्हणजे काय असतं? 1 आणि 2 असतं. हे सेट येणार. एकतर फाशामध्ये किती असतात पॉसिबिलिटीज? 1 2 3 4 5 6 येण्याच्या 6 पॉसिबिलिटी असतात. पण त्यांना किती पाहिजे? 3 पेक्षा कमी. म्हणजे एकतर त्या फाशाच्या पृष्ठभागावर 1 असेल किंवा 2 असेल. म्हणजेच काय? 2 पॉसिबिलिटी. म्हणजेच काय? 2 डिवायडेड बाय नंबर ऑफ पॉसिबिलिटी काय असणार आहेत? सगळ्या खाली असणार आहेत. 6 म्हणजेच काय येणार आहे? 1/3 आन्सर येणार आहे. प्रश्न क्रमांक 74. खालीलपैकी कोणते पायथागोरसचे त्रिकूट आहे? म्हणजेच काय असतो? पायथागोरस थेरम काय असतोय? तर कर्ण स्क्वेअर बाजूचा वर्ग म्हणजेच काय? हा जो असतोय तो काय असतोय? कर्ण असतोय. कर्णचा वर्ग पहिल्या बाजूचा वर्ग प्लस दुसऱ्या बाजूचा वर्ग असा असतोय. तर पहिल्या ऑप्शन ए मध्ये पुट करूया. कर्ण किती दिलाय? 10. सगळ्यात मोठा बाजू कर्ण असतोय. 100 येणार. बाजू किती येणार? 1चा स्क्वेअर 1च येणार. 5चा स्क्वेअर काय येईल? 25. म्हणजे हे चुकीचं आहे. 2 नंबरचं काय येईल? 5चा स्क्वेअर किती येणार आहे? 25. या 5चा स्क्वेअर 25 प्लस 2चा स्क्वेअर 4. म्हणजे हे पण पॉसिबल नाही. 3rd नंबर 2चा स्क्वेअर 4 आणि 2चा स्क्वेअर 4 प्लस 4 2चा स्क्वेअर 4 प्लस 4 8 येणार. हे पण काय पॉसिबल नाही आहे. 4 नंबरचं काय दिलं आहे? सगळ्यात मोठी बाजू कोणती आहे? 5. म्हणजे 5चा स्क्वेअर काय असणार आहे? 25. 3चा स्क्वेअर काय असणार आहे? 9.
आणि 4चं काय असणार आहे 16. हे किती होईल सगळं 25. 25 इक्वल टू 25 म्हणजे आपला आन्सर काय असणार आहे डी. प्रश्न क्रमांक 82. एका चौरसाच्या कर्णाची लांबी 12√2 सेमी आहे तर त्याची परिमिती किती? आता हा आहे चौरस आणि हा त्याचा आहे कर्ण. तो किती आहे 12√2. हे चौरसाच्या बाजू काय असतात समान असतात. त्यामुळे हे एक्स हे एक्स पायथागोरस प्रमेय वापरूया आपण. कर्णचा स्क्वेअर म्हणजेच काय 12√2 बरोबर पहिल्या बाजूचा वर्ग प्लस दुसऱ्या बाजूचा वर्ग म्हणजेच काय आलं 2x². 12√2 स्क्वेअर. तर 12चं किती स्क्वेअर येणार 144. √2 म्हणजेच काय येणार स्क्वेअर घेतल्यावर √2चं काय होणार 2 होणार. 2x². हे 2 इकडं कॅन्सल म्हणजेच काय आलं x² इज इक्वल टू 144 म्हणजेच काय x इज इक्वल टू काय आलं 12. म्हणजे आता आपल्याला चौरसाची काय मिळाली बाजू मिळाली x इज इक्वल टू 12. त्यावरून आपण चौरसाची परिमिती काढू शकतोय. चौरसाची परिमिती काय असते 4 इंटू बाजू 4 इंटू बाजू किती आहे 12 म्हणजेच काय 48. आपलं उत्तर काय असेल 48 सेमी. 48 सेमी हे आपलं काय असेल उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 89. साइन थिटा कोसेक थिटा इज इक्वल टू किती? आता साइन थिटा कोसेक थिटा म्हणजेच काय असतं 1/sin थिटा. हे साइन थिटा कॅन्सल होईल. आन्सर काय होईल 1. कारण का असतं कोसेक थिटा म्हणजेच काय 1/sin थिटा. प्रश्न क्रमांक 90. तळाची त्रिज्या 7 सेमी व उंची 24 सेमी असलेल्या शंकूचे वक्र पृष्ठफळ किती? आता शंकूचे वक्र पृष्ठफळ काढायचे आहे आपल्याला. हा आहे शंकू. याची त्रिज्या किती दिली आहे त्यांनी 7 सेमी दिले आणि उंची किती दिली 24 दिले. तर आपल्याला पहिलं काय काढावं लागणार स्लॅन्ट लाईन जी आहे ही यल ती काढावी लागणार. मग यल म्हणजेच काय असतं √r² प्लस h² असतं. मग r किती आहे आपलं 7. 7चा स्क्वेअर किती येणार आणि h किती आहे 24चा स्क्वेअर म्हणजेच किती 7चा वर्ग 49. 24चा 576 म्हणजेच काय येईल 24 याचं होईल म्हणजेच काय हे येईल यल येईल 25. तर शंकूचे वक्र पृष्ठफळ काय असेल शंकूचे वक्र पृष्ठफळ सूत्र काय आहे πr/l. पायची व्हॅल्यू काय असते 22/7. r किती आहे 7. l किती आहे 25. म्हणजे आपलं उत्तर काय असेल 22 गुणुले 25 बरोबर 550 सेमी चौरस. पर्याय क्रमांक बी 550 सेमी चौरस. भरपूर प्रश्नपत्रिकांच्या सरावासाठी माझ्या चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.